नमस्कार, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर मित्रांनो, गेल्या 8 दिवसापूर्वी म्हणजे शुक्रवारच्या दिवशी आम्ही एक सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला होता आणि या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपल्या चिंचोली लिंबाजीचा जो गुराढोरांचा बाजार होता हा गेल्या कोरोना काळापासून बंद त्या ठिकाणी होता, पण कुठेतरी या गुराढोरांच्या बाजारामुळे लोकांची खूप मोठ्या प्रमाणात परेशानी होत होती आणि बऱ्याच शेतकरी बांधवांना आपले गुरंढोरं घेऊन 2-3 हजार रुपयाची गाडी करून वडद बाजारला त्या ठिकाणी जावं लागत होतं। आणि हीच बाब बऱ्याच व्यापाऱ्यांच्या लक्षात आल्या असता सर्व व्यापारी वर्ग मला भेटले आणि त्यांनी सांगितले की आपल्याला आपल्या चिंचोली लिंबाजी येथील गुराढोरांचा बाजार पुन्हा चालू करायचा आहे। तर येत्या म्हणजे उद्या, आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवारपासून आपल्या चिंचोली लिंबाजी गावाचा गुराढोरांचा बाजार आपल्याला पुन्हा चालू करायचा आहे। तर मी आपल्या चिंचोली परिसरातील सर्व व्यापारी वर्गांना व ज्यांना गुरंढोरं विकायचे आहे, घ्यायचे आहे, त्यांनी सर्वांनी ठीक 10 वाजता चिंचोली लिंबाजी येथील बाजारपट्टीमध्ये ज्या ठिकाणी गुराढोरांचा बाजार भरत होता सर्व व्यापारी वर्गांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे। कोणाला बकऱ्या विकायचे असेल, कोणाला म्हैस विकायचे असेल, कोणाला बैल विकायचे असेल, तर सर्व व्यापारी वर्गांनी ज्यांना विकायचे आहे, त्यांना घ्यायचे आहे, त्यांनी ठीक 10 वाजता आपल्या चिंचोली लिंबाजी येथील बाजारपट्टीमध्ये उपस्थित राहावे। तर या बाजार सुरुवात करण्यासाठी आपल्या चिंचोली नाचेळे सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार यांच्या हस्ते हा गुराढोरांचा बाजार पुन्हा चालू होणार आहे आणि याचं शुभ मुहूर्त उद्या 10 वाजेला आपल्या चिंचोली लिंबाजी बाजारपट्टीमध्ये सुरू होणार आहे। तर सर्व व्यापारी वर्गांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे एवढीच मी आपणास या ठिकाणी विनंती करतो। धन्यवाद।